मालती, नका काळजी करू. आपली मुलं तर काही लहान आहेत का? लहान नाहीयेत, पण एव्हाना यायला हवे होते ना. आणि इंद्रा सोबत ते म्हटल्यावर तर ते वेळेतच यायला हवे होते. फिरायला गेल्यावरती वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. आणि तुम्ही त्यांना फोन केला होतात ना? फोन झाला होता माझा, म्हणून तर काळजी वाटते ना. कारण अजित म्हणाला 15 मिनिटात पोहोचतोय. आता अर्धा पाऊण तास उलटून गेला, म्हणून जरा काळजी वाटते. अहो थांबले असेल वाटेत कुठेतरी, येतील. नका इतकी काळजी करू. अहो आबा, आईचं काळीज आहे. मुलांसाठी आईचं प्रेम वेगळंच असतं. तुम्ही कितीही त्यांना म्हणालात ना काळजी करू नकोस, तरी त्या काळजी करणारच. आता काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही आलोय. किती वेळ झाला? अजित काय म्हणाला होतास? 15 मिनिटात पोहोचतो ना. तर इतका वेळ का झाला? तू फोन नाही उचलतेस, हिचा फोन बंद आहे. आणि ह्याला करू शकत नाही कारण हा ड्राईव्ह करतोय. आणि आम्हाला इथे कसं कळणार की तुम्हाला उशीर होतोय? सगळं ठीक आहे ना? हो काकी, सगळं ठीक आहे. ते काय झालं, मी झोपलो होतो आणि मोबाईल पण सायलेंट होता ना, त्यामुळे आम्हाला समजलं नाही. वा, बाय द वे कशी झाली ट्रिप? खूपच छान, खूप मजा आली. हो ना, आम्ही पण खूप मजा केली. आणि ही ट्रिप माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट ट्रिप आहे. बरं इंद्रा, मला आधी हात बघू तुझा. बरा आहे ना हात? दुखला नाही ना? पाण्यात नाही ना भिजवलाय? आणि हात काही जड नाही ना उचललंस? नाही आई, सगळं ठीक आहे. किती काळजी करशील? अगं मम्मा, दादूनी खूप एन्जॉय केली ही ट्रिप. आणि तुला माहितीये का, दादूने असले भारी भारी फोटोज काढलेत ना. अजूब्रो दाखव ना, आपण दाखव. हो हो बघू. इंद्र, मला पूर्वीचा इंद्र आठवला. US ला जायच्या आधीचा इंद्रा. तुला आठवते का? असा हातात कॅमेरा घेऊन फिरायला जायचास, भरपूर फोटो काढायचास. हो आबा, दादा जसा पहिला होता ना तसाच आज दिवसभर वागलाय. त्याने पण खूप मजा केली आहे बरं का. आज मला माझा हरवलेला इंद्र पाहायला मिळाला. आणि हे असं फिरायला गेल्यावरती मला जर पूर्वीचा इंद्र बघायला मिळणार असेल ना, तर प्रत्येक रविवारी फिरायला जा. हो आबा, मम्मा, दादूने इतकं एन्जॉय केलंय की त्याने घड्याळाकडे बघितलं सुद्धा नाही. काय? इंद्रानी चक्क घड्याळाकडे नाही बघितलं? अरे वा. अगं बाई, घड्याळ काढूनही ठेवलंय. नाही ठीक आहे. फक्त ते व्यवस्थित ठेव. आहे कुठे घड्याळ? बॅगेत ठेवलंय का गाडीत ठेवलंय? अजित, जा गाडीतनं घड्याळ घेऊन ये. हे जपायचं म्हणजे लिमिटेड एडिशन घड्याळ आहे ना. म्हटलं माझ्या मुलाला एवढी वेळेची किंमत आहे, तर त्याला घड्याळ द्यायचं तेही किमतीच असलं पाहिजे ना. म्हणून लिमिटेड एडिशन घड्याळ आणलंय. अरे तू काय बघ, तू बाहेर जा, पटकन गाडीतनं घेऊन ये. आई, घड्याळ हरवलाय. काय? घड्याळ हरवलं? असं कसं घड्याळ हरवलं? नाही इंद्रा, तू इतका बेजबाबदार नाहीस की तुझ्याकडनं घड्याळ हरवेल. तू यांना सांभाळायला दिलं होतंस का? यांच्याकडनं हरवलंय का घड्याळ? चिकू, जर तुमच्याकडनं हे घड्याळ हरवलं असेल ना, तर तुमची काही खैर नाही. मग तुम्ही आहात आणि मी आहे. कसं हरवलं घड्याळ? आई, राणी आली होती आमच्या सोबत. मी तिच्याकडे दिलं होतं, तिच्याकडून हरवलं. राणी? ती आगाऊ मुलगी? ती तुमच्यासोबत काय करत होती? मुळात तिचा संबंध काय तुमच्यासोबत यायचा? कोणी बोलावलं त्या मुलीला तुमच्यासोबत? हा, का आली होती ती? मम्मा,
आम्ही जिकडे फिरायला गेलो होतो ना तिथलं आम्हाला काही माहिती नव्हतं ना, म्हणून तुम्ही तिला घेऊन गेलात? नाही, तू तर अख्खी लिस्ट काढली होतीस ना ठिकाणांची, तुला सगळं माहित होतं ना तिथलं. मग त्या मुलीला का बोलावलं तुम्ही? बरं, अख्ख्या साताऱ्यात एकमेव ती मुलगी होती का जिला सगळं माहितीये? उगाच काहीतरी खोटं बोलू नका. मला खरं खरं सांगा, त्या मुलीला कोणी आणि का बोलावलं होतं? एक मिनिट, ते जे काही सरप्राईज चालू होतं ते सरप्राईज हेच तर नाही ना? याचा अर्थ तुमचा आधीच ठरलेला असणार त्या मुलीला तुमच्यासोबत घेऊन जायचं, हो की नाही? आता मला पटकन सांगायचं, कोणाचा प्लॅन होता हा? त्या मुलीला तुमच्यासोबत घेऊन जायचा प्लॅन कोणाचा होता? काकी, माझाच प्लॅन होता. वाटलंच मला, हा मूर्खपणा फक्त तू करू शकतोस. काय गरज होती तुला? कोणाला विचारलंस तू तिला सोबत नेताना? आणि मला कळू देखील दिलं नाहीस. मालती, त्या मुलीला घेऊन गेलेत ते गेलेत, वरून त्या मुलीच्या हातामध्ये एवढं कॉस्टली घड्याळ दिलं. ते घड्याळ किती महागातलं होतं. अगं मम्मा, तिकडे गेल्यावरही दादू कंटिन्यू वॉच मध्ये बघत होता, त्यामुळे त्याच्याबरोबर आम्हालाही एन्जॉय करता येत नव्हतं. म्हणून फक्त राणी एवढंच म्हणाली की आजचा एक दिवस घड्याळशिवाय राहून बघा, तुम्हाला छान वाटेल. मालती, त्या मुलीचा हेतू चांगला होता. तिचा काय हेतू आहे ना हे मला चांगलंच माहितीये. हे जे काही सगळं घडलंय ना हे केवळ तिच्यामुळेच घडलंय. मी म्हणते ना तुम्हाला, ती मुलगी जिथे जिथे असते ना तिथे तिथे काही ना काहीतरी अनर्थ घडतोच. हरवले की नाही घड्याळ? आणि इंद्रा, तू मोठा आहेस ना, तुला कळायला नको? तू कशाला यांना सपोर्ट केलास? का त्या मुलीला घेऊन गेलास? ती मुलगी ना अपशकुनी आहे. ग मम्मा, एक घड्याळच तर हरवलंय, यात शकुनी अपशकुनी कुठून आलं? अहो अश्विनी, किती कॅज्युअली घेणार आहात तुम्ही हे? ते घड्याळ किती महागातलं होतं. बरं, 2 मिनिटं त्या घड्याळची किंमत किती होती ते बाजूला ठेवूयात आपण. पण आईंनी इंद्रा भाऊजींसाठी किती प्रेमानं आणलं होतं ते घड्याळ, त्याची काहीच किंमत नाहीये का? तू हा आगाऊपणा करायलाच नको होता. कुठने तुला दुर्बुद्धी सुचली रे त्या मुलीला सोबत घेऊन जायची? मला ती शांत व्हा. असं रागावून घड्याळ मिळणार आहे का? अहो पण हे सगळं घडतंयच का? मी सांगते ना, या सगळ्याला ती एकटी राणी जबाबदार आहे. मला त्या मुलीचा ना विषयच नको या घरात. मी आधीही सांगितलं ना, आता पुन्हा सांगते, माडी घरात राणी हा विषय कायमचा बंद म्हणजे बंद. आई एम सॉरी, खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. तू इतक्या प्रेमाने दिली होती ती गोष्ट, मी नाही सांभाळू शकलो. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण यापुढे त्या मुलीचा आई सोड ना तो विषय. आता त्रास करून काय फायदा आहे? मी थकलोय, मला फ्रेश व्हायचंय. आम्ही पण येतो. मालती, आल्या आल्या त्यांना धारेवर धरायची काय गरज होती? या सगळ्या गोष्टी शांतपणे नंतरही बोलता आल्या असत्या. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली? इंद्रा बदललाय, तो आनंदी दिसतोय. असं वाटतं की सगळ्या बंधनातून तो मुक्त झालाय, मोकळा झालाय. हे बघा, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मी माझ्या इंद्राला प्रेमाने घड्याळ दिलं होतं आणि ते घड्याळ त्या मूर्ख मुलीच्या निष्काळजीपणामुळे हरवलं, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि खरं तर ना, ह्या सगळ्यात तुमची चूक आहे. तुम्ही त्या मुलीला तेव्हा कामाला ठेवायलाच नको होतं.
तुम्ही तिला कामाला ठेवलं नसतं तर आज हे काही सगळं घडतंय ना, हे घडलंच नसतं. का ती मुलगी माझ्या इंद्राच्या मागे लागली ना हेच कळत नाहीये. खरं सांगू ना तर माझ्या इंद्राच्या सावलीला सुद्धा मला ती मुलगी नकोय. इंद्रा, हा बा बोला ना. नाही थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आता बोलू शकतो का? नाही तुला आराम करायचा असेल, ड्रायव्हिंग करून थकला असेल ना तू. नाही बा एवढं काही नाही, बोला ना काय म्हणताय. तुझा फार वेळ घेणार नाही मी. उत्तर खरं खरं दे आणि मनापासून दे. आबा उत्तर तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही, पण मी नेहमी खरंच बोलतो. त्याची खात्री होती म्हणूनच तुला विचारायला आलं. आज तू बऱ्याच दिवसांनी बाहेर फिरायला गेलास, कसं वाटलं तुला? म्हणजे तू विदाऊट घड्याळ होतास, घड्याळाच्या काटाबरोबर न फिरता स्वच्छंद वावरताना कसं वाटलं तुला? खरं आबा खूप रिफ्रेशिंग वाटलं. म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं कुठलंही ओझं नाहीये माझ्यावर, विचारांचं, टार्गेट्सचं काहीच टेन्शन नव्हतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आज दिवसभर मी फक्त माझा होतो, फक्त माझा. गुड. आपल्याला आयुष्यात हेच तर हवंच. तुला हे बऱ्याच दिवसांनी असं बघून मन भरून आलंय. येताकुठ घड्याळ, गळ्यात कॅमेरा. खरं तर मला असं वाटलं की आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा क्षण टिपून घ्यावा. आबा अरे खरं सांगतोय मी, हा क्षण माझ्याकरता किती मौल्यवान आहे तुला नाही कळणार. त्याकरता बाप व्हावं लागतं. आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर काम हे हवंच, पण कामाच्या पलीकडेही आयुष्य असतं हे विसरून चालायचं नाही. कामाच्या दोऱ्या आपल्या अशा हातात ठेवायच्या, पण कामाला कधी आपल्यावर ताबा मिळवू द्यायचा नाही. ही कंपनी मोठी करताना मी स्वतःला कामात वाहून घेतलं होतं. कंपनी लहान होती. लहान मुलाला सांभाळताना जे कष्ट घ्यावे लागतात ते मला घ्यावे लागणार होते. अर्थात त्याकरता मला वेळ देणं भाग होतं. तुझी आई नेहमी म्हणते ना की तुम्ही मला कधी वेळ दिला नाही, कामगारांचा विचार केला. खरं आहे तिचं. मी तुम्हाला, तुमच्या आईला नाही वेळ देऊ शकलो, आणि मला हे तुझ्या बाबतीत घडू द्यायचं नाहीये. काम उत्तम करतोस रे, पण त्याबरोबर छंद जोपास. काम आपल्याला नाव देतं, समाधान देतं, पण छंद आपल्याला आनंद देतो, आपल्या जीवनाला आकार देतो. आजचा दिवस चिकूसाठी, अजितसाठी खूप मोठा होता, महत्वाचा होता, आणि हा दिवस त्यांच्याबरोबर तुझ्याही कायम लक्षात राहील याची खात्री आहे मला. तू गेला होतास त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःचा आनंद शोधून आणलास. आयुष्यात इंद्रा समतोल साधणं खूप गरजेचं असतं, बॅलन्स, आणि तो तू साधावास अशी माझी मनापासून इच्छा आहे. सॉरी तुझा मी खूप जास्त वेळ घेतला. निघतो. गुड नाईट. गुड नाईट आबा. नक्की प्रयत्न करीन आबा. अगं राहू दे, तू कशाला पाय चिपतीस? आधीच तुझा हात पाय दुखतात. तुम्ही वाईट शांत राहा. आणि मी काही एवढी लेचीपेची नाही. आणि तसं बी आता माझं दुखण्यापेक्षा तुमचं दुखणं मोठं आहे. हा, बायकोची पुण्य पाठीशी आहे माझ्या. बुवा चला जेवण घ्या. है ना, मग गोळ्या घेता येतील. जेवण गरम गरम तयार आहे. कुठे ठेवल्यात गोळ्या तुमच्या? ए राणी, बुवा बाहेर निघा घरात ना. कमला का? बुवा तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका. मी बोलते कमलाक्काशी.
बाहेर निघायचं, घरातनं बाहेर निघायचं. कमला का आज भाडं देणार होता ना माझं? कुठं आहे माझं भाडं? कुठं आहे? अहो एक नंबरची लबाड माणसं आहे ती. हा 2 महिने झालं भाडं देतो म्हणताय नुसतं. आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं. चला माझ्या घरात राहायचं नाही. अगं कमला का तू काय बोलतेस? तुझे ऐकतेस का नाही तेच बोलतोय मी. काय ग संध्याकाळपर्यंत भाडं द्यायचं कबूल केलं होतंस ना? आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाकायचं, नाहीतर तुमचं समजा सामान आहे का नाही ते रस्त्यावर फेकीन. अगं कमला का बुवांना लई लागले, तू त्यांची अवस्था तरी बघ जरा. त्यांची अवस्था मला काय करायची? कोण मेलं गेलं तरी मला काही फरक पडत नाही. माझा पैसा टाकायचा आणि मला मोकळं करायचं. चला निघा निघा, घरातनं बाहेर निघायचं. मी नाही म्हणत, मी तुझं भाडं पूर्ण देईल, फक्त आमची जरा परिस्थिती समजून घे तू. तुमची परिस्थिती की नाही बघल तेव्हा बिघडलेलीच दिसते. आणि जर मी ह्या समद्यांची परिस्थिती बघत बसलो तर मला दे माय करत भीक मागायची पाळी येईल माझ्यावर. कमला का असं काय करते? ते काय मुद्दाम करतात का? वाईट टाइम तरी दे की त्यांना. ए चोंबड्या, वय माग मध्ये बोलायचं नाही. आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही काय करायचं ते. चल हो माग. आम्ही देणारच होतो ग तुझं पैसे, यांनी गोळा बी केलत, पण चोरांनी सगळं पैसे चोरून नेलं ग कमला का. हा चोराने लुटून नेलं. अगो बया बया बया, ही जी नाटक आहेत की नाही ती मला चांगलीच माहिती आहेत. जर पैसे नसलत का नाही तर चोरीचं सॉंग आणायचं, आणि जर भाडं द्यायला जमत नसलं तर ही असली नाटकं करायची. हे काय मी आज बघतोय वय. हा आणि हे बघ सुरके, अजिबात ह्या कमलाकाला फसवायचं नाही. कमला का अगं आम्ही फसवणाऱ्यातली माणसं नाही ग, आम्ही तर सरळ वाटेनं जाणारी माणसं आहे, आणि हे तुला बी चांगलंच माहिती आहे. अगं आता या गरिबीमुळे पिचलोय ग आम्ही. आता माझा राहणीचा पगार होईल तेव्हा देतो की ग तुझं पैसे. थांब की व्हायचं. ए बस कर तुझी भुनभुन. हा कान दुखायला लागलं माझं, मला काय बी सांगायचं नाही. आत्ताच्या आत्ता निघायचं. चला निघा घरातनं बाहेर. कमला का का गाजी वागतेस? आमच्या अडचण तर घे की समजून, आम्ही देतो ग तुझं पैसे, खरंच देतो. का अशा हट्टाला पेटलीस? तुझ्या लेकीमुळं. हे जे समद घडतंय का नाही ते फक्त तुझ्या ह्या लेकीमुळं. बघल तेव्हा नुसती कायद्याची भाषा शिकवती मला. माज आलाय तिला माज, आणि हिचा माज की नाही आज नाही उतरवला तर नावाची कमला अक्का नाही. हे बघ आत्ताच्या आत्ता खोली खाली करायची. पैसे तर काही दिलेलं नाही, करा खोली खाली. चला निघायचं बाहेर. बघल तेव्हा तुझी ही अर्धवट वकिलीन बाई मला कायद्याची भाषा शिकवती ना. मग आता माझ्याकडे बी कायदा आहे. हे बघ मी काय आणलंय ते, हे कायद्याचं पान. काय सुरके, दुपारीच तुझ्या नवऱ्याच्या सह्या घेतल्यात, ध्यानात आहे ना? मग 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, आणि ह्याच्यावर मी लिहून बी आणलंय तुम्ही आजच्या आज भाडं देणार नाही खोली खाली करणार. आता मी तुला दाखवतो कायद्याचं पान. हा बघितलं काय? बघ बघ. आता घरातनं बाहेर निघायचं, आणि ते बी कायद्यानं. आज संध्याकाळपर्यंत भाडं नाही दिलं तर मी घर खाली करेन. काय झालं? बसला का धक्का? कायद्यानं. ए राणी, दुसऱ्यासनी अक्कल त्यांनीच शिकवायची असते ज्याच्याजवळ स्वतः अक्कल असत्या. कळालं काय? आणि हा आधी स्वतःच्या वकिलीचं शिक्षण पुरं कर,
आणि मग दुसऱ्यासनी कायद्याचं ज्ञान पाजळीत बस. तुझ्या आई बापांनी मोठ्या संग कसं बोलायचं ह्याच साधं संस्कार दिलं नाहीत तुझ्यावर आणि मला ज्ञान शिकवायला निघाल्या ह्या कमला अक्काला. जेव्हा बघावं तेव्हा कायद्याचा रुबाब करत बसत्या. ह्या बडाया इथं मारायच्या नाहीत आणि मारून बी काय उपयोग नाही. आता बडाया मारायच्या नाहीत तर घरातनं बाहेर निघायचं. कमला का अगं वाईच हळू बोल की. आज तरी नको अगं असं बोलूस. अगं तुझ्या आवाजानं सगळी वस्ती जमा झाली आहे इथं. बुवांची परिस्थिती लय वाईट आहे ग. त्यांनी जर ऐकलं तर त्यांना लय टेन्शन येईल. अगं असं नको करूस. मी तुझ्या पाय काही गरज नाही पाय पडायची. कमला का तुला मी म्हंटल ना मी पैसे देईल. तू थांब. तू इकडे. अगं आई मी बोलते. कमला का तुझं सगळं खरं आहे. आम्ही नाही देऊ शकलो तुझं पैसे. पण तू बघतेस ना एका पाठोपाठ कशी संकट येतात आमच्यावर. जो विश्वास ठेव ग कमला का. आम्ही नाही बुडवणार तुझं पैसे. इतके पण दगडावाने नको वागूस का कमला का. हे बघ मला फक्त 2-4 दिवस दे. तुझा पै न पै चुकता करेन मी. एवढी बार सांभाळून घे कमला का. ए सोड. अगं कमला का अख्खी वस्ती आपलं कुटुंब आहे. आपणच एकमेकांना सांभाळून नाही घेणार तर दुसरं कोण घेणार. अगं मी स्वतः बघितलंय बुवा रस्त्याच्या बाजूला पडले होते. मी स्वतः त्यांना इथं घेऊन आलोय. त्यांची अवस्था लय बिकट होती. आता कुठं शुद्ध आली त्यांना. अगं आईच्यानं सांगतो बुवा खरंच 2 दिवस झाले त्या पैशाच्या मागं होते. खरंच देता ते पैसे. ऐकून घे कमला का. कमला का अगं बुवांची अवस्था तरी बघ की. त्यात एवढ्या रात्रीचं तरण्या ताट्या पोरेला घेऊन कुठं ग जातील. माझा ऐक. एवढी रात्र त्यांना इथं काढू दे. आपण सकाळ काय आहे ते बघूया. तू देणार आहेस पैसा. देणार आहेस काय. नाही ना व. ज्याचं जळतंय का नाही त्यालाच कळतं. या आधी लय मुदत दिली ह्या माणसासनी मी. पण चांगला फायदाच घेतलाय त्यांनी माझा. आणि त्यात ही राणी बघल तवा मला नुसतं कायद्याचं ज्ञान देत्या. आता आपली बाजू जरा पडती आहे म्हणल्यावर माणसानं गप बसावं. पण नाही हिला नुसतं कायद्याचं ज्ञान द्यायचं असतंय. पण नाही आता मी बी हिला दाखवून देणार आहे की ही कमला का काय चीज आहे ते. अगं कमला का घर नाही सोडणार असं थोडी म्हणते मी. हे बघ फक्त आजची रात्र आम्हाला राहू दे. काय नाही तर बुवांची अवस्था तरी बघ. अगं हे बघ तू फक्त आम्हाला आजची रात्र राहू दे. उद्या सकाळी मी बघते ना तुझ्या पैशाची व्यवस्था करते मी. अगं इथं काही मी धर्मशाळा उघडायला नाही. आणि ह्या जगात का नाही इथं फुकटचं काय बी मिळत नाही. आणि तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय की काय सुद्धा तुमच्याकडनं मिळणार नाही. तुम्ही बाप लेक उगाच उद्या देतो करून फुकटचं ढाचं देऊ नका मला. आणि हे बघा आत्ताच्या आत्ता तुमचं सामान घ्यायचं आणि बाहेर निघायचं. मला काय बी सांगायचं नाही. आणि ए राणे मला तुझ्यासारख्या पोरीचं तोंड बी बघायचं नाही. चल निघ इथनं. कमला का